आज आम्ही जतहून आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्या ठिकाणी भल्याभल्यांची मागण्या, भल्याभल्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, भल्याभल्यांच्या जे काही नवस आहेत हे फेडलं जाणार हे आपल्या बिरोबा मंदिर या ठिकाणी आम्ही जतहून चालत, पायी चालत या ठिकाणी दर्शनासाठी येऊन आम्ही बिरोबांना एक साकडं घातलेलं आहे. आमचं बिरोबांना जे साकडं आहे ते पहिलं साकडं असं आहे की आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेवर आमची रणरागिणी शिवसेनेच्या आमच्या धडाडीच्या नेत्या विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी असं आम्ही साकडं बिरोबांच्याकडे घातलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व त्यांचं पूर्ण परिवार व त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ व पूर्ण महाराष्ट्रातील जनता या सगळ्यांना सुखी, समृद्धी, आनंदी ठेवो असं आम्ही बिरोबांना आज साकडं घातलेलं आहे. बिरोबांना आम्हाला खात्री आहे यापूर्वीसुद्धा आम्ही बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी मागून त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आज आम्ही बिरोबांना अगदी अशा वातावरणामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. सुरुवातीपासूनच पाऊस सुरू होता. पावसामध्ये सुद्धा भिजत करत आम्हाला बिरोबानं अगदी वेळेत ते बिरोबाने आम्हाला आपलं दर्शन दिलेलं आहे व आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते बिरोबांना सांगितलेलं आहे. आमची एक कळकळीची नम्र विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या रणरागिणी आमची जी काही विद्याताई मोठे आहेत यांचं पूर्वीचं कार्य भविष्यामध्ये समाजाच्या बहुजन लोकांच्या ज्या काय अडीअडचणी असतील त्या मांडून त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कटिबद्ध असलेली एक महिला ही विद्याताई मोठे आहे. आम्ही बिरोबाच्या चरणी आम्ही नमस्कार करून, वंदन करून त्यांना एक साकडं घातलेलं आहे की त्यांना विधान परिषदेवर एकनाथ शिंदे साहेबांनी संधी देऊन आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जत तालुका असू दे, आटपाडी तालुका असू दे या रणरागिणीच्या माध्यमातून हा पूर्ण भागाचा विकास अगदी चांगल्या पद्धतीनं होणार आहे. तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं सगळ्यात जास्त प्रेम लाडक्या बहिणीवर आहे. एक लाडकी बहीण आज विधानसभेवर घेण्यासाठी ते नक्की नाही म्हणणार नाहीत. गेल्याच आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील, सोलापूर शहरातील एक लाडकी बहीण त्यांनी लोकसभेला, राज्यसभेला त्यांनी घेतलेला आहे. आम्हाला खात्री आहे आम्ही आज बिरोबाजवळ ज्या अगदी शांत मनानं आम्ही जे का आम्हाला बिरोबानं आम्हाला दर्शन दिलेलं आहे, आम्हाला नक्की खात्री आहे की विधान परिषदेवर आमची विद्याताई मोठे यांची निवड नक्की आपले एकनाथ शिंदे साहेब करतील. जय महाराष्ट्र. काय नेमकं काम केले, त्यांना का संधी दिली पाहिजे? विरोधकांचं म्हणणं आहे की त्यांनी काही कामं केली नाही आहेत. कसं असते साहेब, कोणतंही काम नसताना त्यांना काय म्हणून विधान परिषद? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून आज गोरगरीब लोकांच्या ज्या काही व्यथा आहेत, शिक्षणाच्या असू देत, दवाखान्याच्या असू देत, अशा बऱ्याचशा व्यथा जो व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोचला आहे त्या व्यक्तीला त्यांनी न्याय दिलेला आहे. आज उपचाराचं असू दे किंवा शिक्षणाचा असू दे, कोणत्याही घटकातला कुठल्याही समाजाचा माणूस आज त्याच्यापुढे जाऊ दे, की कुठल्याही प्रकारे त्यांनी ना किंवा असं हे न म्हणता त्यांच्या परीनं अगदी समोरच्या माणसाचं आनंदी होईल अशा पद्धतीनं त्यांनी बरीचशी आज लोकांना मदत केलेली आहे. साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी बरीचशी विकास कामं केलेली आहेत, सामाजिक कामं केलेली आहेत आणि भविष्यामध्ये आज त्यांना जर समजा विधान परिषदेवर संधी दिली, आज शिवसेना हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण शिवसेनेचं नक्की तयार होणार आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि विद्याताई मोठेंना विधान परिषदेवर एकनाथ शिंदेसाहेब घेतील अशी मला खात्री आहे. आज या ठिकाणी पत्रकार बंधू, वार्ताहर बंधू व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, सर्व आमचे मित्रपरिवार आमच्याबरोबर अगदी हिरारीनं भाग घेऊन साकडे घालण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मला नक्की खात्री आहे, बिरोबावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण याआधी आम्ही ज्या ज्या मागण्या बिरोबांना मागितलेल्या आहेत त्या आमच्या बिरोबा मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत. तर एकनाथ शिंदे साहेबांना बिरोबानं बुद्धी द्यावं की त्यांनी आमच्या विद्याताई मोठेंना विधान परिषदेवर घ्यावं, एवढी आमची बिरोबाला कळकळीची विनंती आहे. जय महाराष्ट्र. आज जत ते आरेवाडी जे पदयात्रा काढलेली आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सध्या 9 जागा रिक्त असून त्या 9 जागेमधले आमच्या शिवसेना शिंदे गटाला 2 जागा आलेल्या आहेत. तर एकनाथ शिंदे साहेबांना आणि बिरोबाला साकडे ह्यासाठी घातलेले आहे की मानदेशी कोहिनूर हिरा यांच्या सौभाग्यवती आणि साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय ॲडव्होकेट विद्याताई मोटे यांना आपण विधान परिषद संधी देऊन
आमचा जो धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न राहिलेला आहे तो प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडून तो आमचा प्रश्न सॉल्व्ह करून आम्हाला समाजाला न्याय मिळेल ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून आम्ही जत ते आरेवाडी पदयात्रेचं नियोजन करून 35 किलोमीटरचा प्रवास हा आज खूप पाऊस आहे, पावसाच्या वातावरणामध्ये आहे, विजाचा कडकडाट चालू आहे आणि सर्व विघ्न असताना देखील आम्ही ह्या ठिकाणी जत ते आरेवाडी पदयात्रा पूर्ण केलेली आहे. बिरोबाकडे काय मागितलं? बिरोबाकडे एवढंच मागणं मागितलं आहे की आमच्या समाजाचं जे इथं आल्यानंतर जे स्वप्न पूर्ण होतात, आजपर्यंत अनेक स्वप्न पूर्ण झालेले आहेत, अनेक व्यक्तींची स्वप्न पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे बिरोबाकडे एवढं मागणं मागितलं आहे की आमच्या विद्याताई मोठेंना विधान परिषदेची संधी देऊन समाजाचा प्रश्न निकाली काढावा. आज बिरुदेवाला साकडं घातलेलं आहे, काय म्हणून साकडं घातलं ते सांगा. आज जतहून सन्माननीय अशोक गोरड साहेब असेल, त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मित्रबंधू सलीम गवंडी सर असतील, सर्व मित्रमंडळी त्यांचे बिरदेवाच्या चरणी लीन होण्यासाठी माझ्या काशीलिंगाच्या चरणी त्यांच्या मनातील इच्छा असेल, नुसती त्यांच्याच नाही तर अनेकांच्या मनातली जी भावना आहे ती बिरदेवाच्या चरणी त्यांनी मानण्यासाठी ते पायी प्रवास त्यांनी जत ते आरेवाड्याचा 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास इथंपर्यंत केलेला आहे. सकाळपासून पावसाचं वातावरण आहे, सध्यासुद्धा पाऊस चालू आहे. अशा पावसाच्या वातावरणामध्ये ऊन वारा सर्व झेलत ते परमेश्वराच्या चरणी सन्माननीय सचिन मोठे साहेब, आयकर उपायुक्त मुंबई यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती ॲडव्होकेट विद्याताई सचिन मोठे यांना विधान परिषदेवरती संधी मिळावी. संधी म्हणण्यापेक्षा त्यांना ती मिळायलाच पाहिजे असं तुम्ही म्हणाल की का म्हणताय, तर मी त्यांना सांगेन की 2019 पासून मी त्यांना ओळखतोय, माझी त्यांच्याशी चांगली ओळख आहे. त्यांनी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विधायक अशी कामं केलेली आहेत. विशेष विधायक काम कोणतं असेल तर हा देश घडण्यासाठी, हा देश मोठा होण्यासाठी या देशाचा आधारस्तंभ काय असेल तरी तरुण पिढी आहे. आणि त्या तरुण पिढीला सक्षम बनण्याचं, मुलं सुशिक्षित झाली पाहिजेत, मुलं विद्याविभूषित घडली पाहिजेत, यासाठी अविरतपणे साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम करतात. त्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र आटपाडीतही सुरू केलेलं आहे. मलाही आरेवाडीच्या बिरदेवाच्या पावनभूमीमध्ये सुद्धा आम्ही गावकऱ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र आमच्या आरेवाडीच्या ग्रामस्थांनी सुरू केले. त्याला सुद्धा वेळोवेळी साहेबांचं मौलिक असं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. नेहमी ते म्हणत असतात की काही एक लागो, पुस्तकांची आर्थिक मदत लागो किंवा कोणत्याही एखादा विद्यार्थी गोरगरीब असेल त्याला फायनान्शियली मदत असो, आपण काही ना काही करू, अशी एक विधायक भूमिका त्यांची नेहमीच तरुणांच्या पाठीमागे असते. आणि त्यांच्या पत्नी अविरतपणे कष्ट करतात. मेंढपाळांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, मुलामुलींच्या अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी अविरतपणे एक भगिनी नेहमी दिवस रात्र कष्ट करतात. आणि या कष्टाला जर फळ मिळायचं असेल तर विधान परिषदेवर गेल्यानंतर व्यापक प्रमाणात त्यांना काम करता येईल. कारण तिथं कायद्याचं एक हे तयार होतं, तिथं सर्व कायदे मंडळ ते तयार होतं, तिथून सर्व सिस्टीम या महाराष्ट्रातली हल्ली जाते. तिथं जर या आमच्या भगिनी गेल्या तर नक्की त्या समाज असेल, या बहुजन समाजाला एक वेगळा आणि आश्वासक आणि तरुण विद्याविभूषित चेहरा भेटेल आणि समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थानं मार्गी लागतील. आम्हाला एक आशा आहे की यांनी जे बिरदेवाला साकडं गाठलंय, माझा काशीलिंग हाकेला धावणारा, नवसाला पावणारा आहे, त्याची लीला घात आहे. मी तुम्हाला गोरड साहेब नक्की खात्रीशीर सांगतो, तुम्ही ज्या श्रद्धेनं, ज्या भावनेनं या बिरदेवाच्या चरणी लीन झालाय, या काशीलिंग तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ही मी आज खात्री देतो. येणारा काळ हा विद्याताई सचिन मोठे या आमदार म्हणूनच पुन्हा इथे येतील आणि त्यांचं स्वागत ढोलकी थळांच्या निनादामध्ये आम्ही आरेवाडी ग्रामस्थ करून आमची भगिनी तिथं गेलेले आहे. म्हणून आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करील. माझी सुद्धा माझ्या काशीलिंगाला प्रार्थना आहे की भगवंता, तुझी जर मी एक दिवस जरी मनोभावी सेवा केली असेल तर त्या सेवेचं फळ म्हणून आणि या माझ्या भक्तगणांचं, या बिरदेवा तुमच्या भक्तगणांना आशीर्वाद म्हणून विद्याताईंना आमदार पदावरती तुम्ही विराजमान करावं आणि नक्कीच करणार. कारण त्यांचं तुमचं स्वागत या वरुण राजाने केलंय. बिरदेवाचा ढोलानं करणार होतो पण काही कारणास्तव झालं नाही, पण तुमचं कागद विधानचा कडकडाट या पंचमहाभूतांनी केलंय. आणि येणारा काळ तुमचं स्वप्नपूर्तीचा काळ असणार आहे, हे मी बिरदेवाच्या चरणी लीन होऊन आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे, हे मी आज खात्रीशीर सांगतो.